रोगप्रतिकारक शक्ती शास्त्र ह्याच्या व्याख्यान मालिकेत जी HBNI ने आयोजित केली आहे त्याच्यातलं चौथं व्याख्यान आज आपण सुरू करणार आहोत. पहिल्या व्याख्यानात आपण बघितलं रोगप्रतिकारक शक्तीची प्रणाली आणि त्याचा आढावा आपण घेतला. तर दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं की या रोगप्रतिकारक शक्ती प्रतिसादातल्या कुठल्या पेशी आहेत, त्या पेशी कुठे तयार होतात, त्यांचे अवयव कुठले आहेत हे सर्व आपण बघितलं. तिसऱ्या व्याख्यानात आपण अँटीजन आणि अँटीबॉडी यांची रचना बघितली, त्यांचे कार्य बघितले. आज आपण चौथ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत आणि त्यामध्ये असं बघणार आहोत, आतापर्यंत आपल्याला माहितीच आहे की रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिसाद हा दोन प्रकारे असू शकतो. त्यामुळे त्याच्यात दोन भागांमध्ये आपण त्यांचं विभाजन करू शकतो. एक आहे जन्मजात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इनेट इम्युनिटी आणि दुसरी आहे एक्वायर्ड इम्युनिटी ज्याला आपण अनुकूल किंवा प्राप्त प्रतिकार शक्ती. तर आज आपण जन्मजात प्रतिकारक शक्ती बघणार आहोत ज्याला इनेट इम्युनिटी असं म्हणतात. जन्मजात प्रतिकारक शक्तीमध्ये म्हणजे आपल्या कृष्णवंशीय प्राण्यांमध्ये ही आपल्याला संरक्षण दोन्हीमध्ये मिळतं. एक तर जन्मजात प्रतिकारक शक्ती आणि प्राप्त केलेली प्रतिकारक शक्ती. आणि हे जेव्हा आपलं शरीर जेव्हा प्रतिजनांच्या संपर्कात येतं म्हणजे अँटीजनच्या संपर्कात येतं तेव्हा आपल्याला जी प्रतिक्रिया निर्माण होते त्याला खूप वेळ लागतो जर का ही प्राप्त केलेली असली तर, म्हणजे एक्वायर्ड असली तर. परंतु आपल्याला लगेच संरक्षण किंवा तात्काळ संरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी म्हणजे जीवाणूंचा, विषाणूंचा, बुरशी किंवा पॅरासाइटचा हल्ला झाल्यावर आपल्याला लगेच जर पाहिजे असेल तर आपल्याला इनेट इम्युनिटी किंवा जन्म रोगप्रतिकारक शक्तीची आवश्यकता असते. या जन्मजात रोगप्रतिकारक शक्तीमध्ये दोन प्रकारचे अडथळे असतात. म्हणजे जे अडथळे या रोगजनांना म्हणजे पॅथोजनना अडथळे निर्माण करतात किंवा बॅरियर्स असं यू कॅन से. तर हे बॅरियर्स हे भौतिक असू शकतात, फिजिकल किंवा केमिकल असू शकतात, भौतिक किंवा रासायनिक असू शकतात. आणि पेशींची प्रतिक्रिया म्हणजे सेल्सचा रिस्पॉन्स हा पण त्याच्यात समावेश आहे. शरीराच्या रक्षणासाठी पहिली फळी म्हणजे भौतिक अडथळे ज्याच्यामध्ये त्वचा, एपिथेलियल सेल्स, म्युकस असलेले पृष्ठभाग यांचा समावेश आहे. आणि त्याच्याच प्रमाणे रासायनिक अडथळ्यांमध्ये बायोलॉजिकल रिॲक्शन्स म्हणजे प्रतिजैविक क्रिया तसेच ऍसिड यांचा समावेश आहे. तर आता आपण बघणार आहोत की हा टोटल आढावा आहे इनेट इम्युनिटीचा किंवा जन्मजात प्रतिकारक शक्तीचा. तर इथे जसं आपण बघतोय तर फिजिकल आणि केमिकल बॅरियर्स असं लिहिलेलं आहे त्यांनी. तर तिथे हे एपिथेलियल सेल्स हे फिजिकल बॅरियर्स म्हणून काम करतात. तर ऍसिडिक पीएच आणि अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्स किंवा प्रोटीन हे केमिकल बॅरियर म्हणून काम करतात. त्याच्यानंतर सेल्युलर रिस्पॉन्स जो आहे त्याच्यामध्ये मॅक्रोफॅजेस, डेंड्रायटिक सेल्स, NK सेल्स हे भाग घेतात आणि हे सगळं आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर ही इनेट इम्युनिटी एक्वायर्ड इम्युनिटीला म्हणजे प्राप्त प्रतिकार शक्तीला ऍक्टिव्हेट करते आणि मग त्याच्यामध्ये टी सेल्स, बी सेल्स हे सगळे ऍक्टिव्हेट होतात. आणि ह्या सेल ऍक्टिव्हेशन मध्ये जेव्हा जन्मजात प्रतिकार शक्तीमध्ये सेल्स ऍक्टिव्हेट होतात, पेशी ऍक्टिव्हेट होतात तेव्हा सायटोकाइन्स, किमोकाइन्स येतात, अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस होतात किंवा NK सेल्स द्वारे त्या पॅथोजन्सचं किंवा रोगजनकांचं नाश होतो. तर आता आपण बघणार आहोत नॉन स्पेसिफिक होस्ट डिफेन्स म्हणजे काय, विशिष्ट नसलेले शरीरातील संरक्षण. तर पहिला एक आहे शारीरिक अडथळा. शारीरिक अडथळा कुठला आहे? त्वचा हा मोठा शारीरिक अडथळा आहे. म्हणजे आपल्या शरीरात कुठलेही सूक्ष्म जंतू डायरेक्टली येण्याचा पहिला अडथळा आहे त्वचा. आणि ह्या अडथळ्याने त्वचा आपला याचा पीएच जो असतो तो 3 ते 5 असल्यामुळे सूक्ष्म जंतूच्या वाढीस तो अडथळा आणतो. तसंच आपल्या नाकातला, आपल्या श्वसन मार्गातला तिथे पुष्कळसे श्लेष्मा असतात. श्लेष्मा म्हणजे म्युकस असतो, तो परदेशी सूक्ष्मजीवांना अडकवतो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा बरेचसे परदेशी सूक्ष्मजीव आपण आपल्या नाकाद्वारे जातात पण ते म्युकस त्याला चिकटून ठेवतं. त्याचप्रमाणे आपल्या नाकात सिलिया पण असतं, ते त्यांना बाहेर पण टाकतं. आणि सामान्य फ्लोरा जसं आपण पोटातलं म्हणतो जेव्हा खातो
तेव्हा पोटातला सामान्य फ्लोरा जो असतो आपल्याकडे, तो नॉर्मल फ्लोरा ज्याला म्हणतो, तो पोषक तत्वांसाठी यांच्याशी स्पर्धा करतो, त्यामुळे ते वाढू शकत नाही. कारण आपला स्वतःचा फ्लोराच आपल्या शरीरात इतका आहे की तो ह्या जंतूंना वाढू देत नाही. शरीराचं तापमान पुष्कळशा रोगजनकांच्या वाढीस प्रतिबंध करते. तसंच तापाच्या म्हणजे काही काही जेव्हा आपल्याला एखादा संसर्ग होतो तेव्हा आपण बघितलं की आपल्याला ताप येतो, जसं फ्लू मध्ये ताप येतो. या तापामुळे काही काही जीवाणू विषाणूंचं ऍक्च्युली त्यांच्या वाढीस प्रतिबंध लागतो, म्हणजे ते मरतात. म्हणून ताप हा अतिशय चांगला आहे आपल्यासाठी, पण अर्थातच तो झाल्यावर, जास्त झाल्यावर आपल्याला त्याच्यासाठी गोळ्या घ्यायला लागतात, कारण हा ताप जास्त वाढला तर तो आपल्याला हानिकारक होऊ शकतो. कमी पीएच जठरामधल्या आम्लता बहुधा आत घेतलेल्या सूक्ष्मजीवांना मारते. आता आपण आणखीन एक बघूया, दुसरं रासायनिक मध्यस्थ. रासायनिक मध्यस्थांमध्ये काय काय येतं तर लायसोझाईम, इंटरफेरॉन, कॉम्प्लिमेंट आणि टोल रिसेप्टर्स, हे आपण सगळं इन डिटेल बघणार आहोत. लायसोझाईम हे बॅक्टेरियाच्या पेशींना, भिंतींना तोडतो. इंटरफेरॉन ह्या संसर्ग न झालेल्या पेशींमध्ये अँटीव्हायरल स्थिती निर्माण करतो, संसर्ग झालेल्या पेशींना. तर कॉम्प्लिमेंट हे सूक्ष्मजीवांचा नाश करत किंवा फॅगोसाइटोसिस ही प्रक्रिया जी आहे त्याचं ती सुलभ करते. आणि टोल लाईक रिसेप्टर्स जे आहेत, जे वेगवेगळ्या पेशींवर असतात, ते सूक्ष्मजीव रेणू ओळखतात, त्यांचे मॉलिक्युल्स ओळखतात आणि त्यांना इम्युनो स्टिम्युलेटरी सायटोकाइन्स म्हणून जी द्रव्य असतात ती स्त्राव करण्याला सिग्नल देतात, सेल्सना सिग्नल देतात. फॅगोसायटिक आणि एंडोसायटिक अडथळ्यांमध्ये मॉक्रोमॉलिक्युल्सना अंतर्गत म्हणजे एंडोसाइट करता येतं आणि रक्तातील विशिष्ट पेशी हे फॅगोसाइटोसिसचं काम करतात, त्यांना फॅगोसाइट्स म्हणतात. जसं न्यूट्रोफिल्स किंवा टिश्यू मॅक्रोफॅजेस, हे दोन जे आहेत हे फॅगोसाइटचं काम करतात. इन्फ्लमेटरी अडथळे काय असतं, जेव्हा पेशी उतींमध्ये, उती म्हणजे टिश्यूमध्ये जेव्हा त्यांचं डॅमेज होतं किंवा एखाद्या इन्फेक्शनमुळे, संसर्गामुळे रक्तवाहिन्यांमध्ये द्रव्य गळती होते, म्हणजे त्यांच्यामध्ये स्त्राव वाढतो, ज्यामध्ये अँटीबॅक्टेरिया विरुद्ध क्रिया असलेले सिरम प्रथिने असतात आणि मग त्या भागात फॅगोसाइटिक पेशींचा प्रभाव सुरू होतो. आता हे सगळे नॉन स्पेसिफिक होस्ट डिफेन्स किंवा विशिष्ट नसलेले शरीरातील संरक्षण जे आहे ते आपण आणखी डिटेलमध्ये बघणार आहोत. आता संरक्षण, संसर्ग न होण्यासाठी म्हणजे आपल्याला कुठलाही रोग होऊ नये म्हणून असलेले आणखीन शारीरिक अडथळे, जसं आणखीन आपण बघितलं की काय एक्झॅक्टली आहे ते, जसं अवयव आणि ते त्यांचं एपिथिलियल किंवा त्वचा करणारी जन्मजात यंत्रणा काय आहे. जसं त्वचामध्ये काय असतं त्या आपण बघितलं, अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स असतात आपल्या त्वचेच्या वरती. त्याचप्रमाणे सेबम मध्ये फॅटी ऍसिड्स असतात, ते सुद्धा या सूक्ष्म जंतूंना विरोध करतात. तोंड आणि अन्ननलिकेचा वरचा भाग मध्ये एन्झाईम्स असतात, अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स असतात आणि पोटाच्या दिशेने वाहण्यात त्या पृष्ठभाग साफ करणे असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, सगळं जठरात जाऊ शकतं. जठरामध्ये पीएच कमी असतो, म्हणजे पोट म्हणजे इथे जठर आहे, कमी पीएच असतो, पाचक एन्झाईम्स असतात, बाईल सॉल्ट्स असतात म्हणजे पित्तक्षार असतात आणि अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स पण असतात आणि तो प्रवाह पुढे जातो. लहान आतड्यांमध्ये पण पाचक एन्झाईम्स असतात, बाईल सॉल्ट्स असतात, अँटीबायोटिक पेप्टाइड्स असतात आणि मोठ्या आतड्याकडे वाहण्यात जाणारा द्रव्याचा प्रवाह असतो. मोठ्या आतड्यामध्ये आपल्याला मायक्रोफ्लोरा असतो आणि तो या सूक्ष्म जंतूंशी स्पर्धा करतो आणि त्याच्यामुळे त्यांना जगण्यासाठी कुठलेही न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत आणि त्यामुळे सूक्ष्म जंतू मरतात. श्वसन मार्गामध्ये आत्ताच आपण बघितलं, सिलिया, श्लेष्मा बाहेर काढते, खोकल्याने, शिंकल्याने म्युकस बाहेर पडतो आणि फुफ्फुसामध्ये एवढं करून पण जर का ते रोगजनक जर का फुफ्फुसामध्ये गेले तर तिकडे अल्व्हिओलर मॅक्रोफॅजेस असतात, ते त्यांना मारतात. मूत्रमार्गामध्ये मूत्र आणि श्लेष्मामुळे फ्लशिंग होतं, कमी पीएच असतो, अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स असतात आणि प्रोटीन्स असतात. त्याचप्रमाणे आपली लाळ, अश्रू, स्तनग्रंथी यांच्यामध्ये सुद्धा अँटी मायक्रोबियल पेप्टाइड्स आणि प्रथिने असतात. तर आता येऊया आपण सेल्युलर इनेट रिस्पॉन्स साठी लागणारे रिसेप्टर्स आणि त्याचं सिग्नलिंग. हे अतिशय महत्वाचं आहे, कारण हे रिसेप्टर असल्यामुळेच पेशींना आतमध्ये सिग्नल मिळतो आणि त्याच्यामुळेच वेगवेगळे सायटोकाईन्स सारखे गोष्टी ज्या
नंतर रोगजनकांवर रोगजनकांना मारण्यासाठी कारणीभूत होतात ते स्त्रवले जातात. तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं, जसं आपण पहिल्या व्याख्यानामध्ये बघितलं, पॅटर्न रेकॉग्निशन रिसेप्टर्स PRR. हे पॅटर्न रेकॉग्निशन रिसेप्टर असतं. हे आपण पहिल्या व्याख्यानात बघितलं की रोगजनकांद्वारे सोडलेले पॅन्स, दॅट इज पॅथोजन असोसिएटेड पॅथोजन असोसिएटेड जे पॅटर्न्स असतात त्यांना ते बांधले जातात. हे PRR बाहेर बांधले जातात एंडोझोम लायसोझोमच्या तिथे, किंवा आतमध्ये सायटोसोल म्हणजे पेशीच्या आतमध्ये बांधले जातात आणि तिथे वाढणाऱ्या विषाणू किंवा सायटोप्लाझमिक बॅक्टेरिया किंवा न्यूक्लिक ऍसिड यासारख्या पॅम्प्सना ते प्रतिसाद देतात. म्हणजेच PRR हे बाह्य पेशी किंवा पेशीय दोन्ही प्रकारच्या, म्हणजे पेशीच्या बाहेरून येणारे एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन्स किंवा पेशीच्या आतमध्ये वाढणारे इंट्रासेल्युलर पॅथोजन्स दोन्ही ओळखू शकतात. त्यांचे पॅथोजन असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न्स ओळखू शकतात आणि त्याप्रमाणे त्याला प्रतिसाद देऊ शकतात. त्याचप्रमाणे डॅमेज असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न देखील PRR द्वारे ओळखले जाऊ शकतात जिथे पेशींचं डॅमेज झालेलं असतं. आता पहिला आपण रिसेप्टर, सगळ्यात महत्वाचा रिसेप्टर आपण बघणार आहे टोल लाईक रिसेप्टर. त्याला TLR असं म्हणतात. TLR हा बाह्य पेशीतील रोगजनकांपासून निर्माण झालेल्या अनेक रेणूंना प्रतिसाद देतो. अतिशय महत्वाचं आहे ते. TLR हे PRR मधलं पहिलं कुटुंब आहे जे शोधलं गेलं आहे. मानवामध्ये आणि उंदरामध्ये PRR काम करणारे एकंदर 13 TLR आतापर्यंत ओळखले गेलेले आहेत. हे अर्थातच मेम्ब्रेन प्रथिन आहेत, प्रोटीन्स आहेत आणि त्याच्या बाह्य पेशीय जागी अनेक ल्युसिन रिच रिपीट्स असतात. हे जे तुम्ही इकडे बघताय ल्युसिन रिच रिपीट असतात, त्याला LRR असं म्हणतात. आणि त्याच्यापासून एक घोड्याच्या नालासारखी एक आकाराची एक स्ट्रक्चर तयार झालेली असते ज्याला लायगॅंड बाइंडिंग डोमेन म्हणतात. ह्याला ते लायगॅंड येऊन बाइंड होतं. आता जेव्हा TLR त्यांच्या पॅन किंवा डॅमच्या लायगॅंड्स यांच्या बाह्यपेशीय LLR डोमेनला बांधतात तेव्हा होमोडायमर तयार होतो. म्हणजे TLR3 किंवा हेटेरोडायमर म्हणजे सेम TLR एकमेकांची जेव्हा बाइंड होत नाही, वेगवेगळे TLR एकमेकांशी बांधले जातात तेव्हा हेटेरोडायमर तयार होतं. आणि मग हे डायमरायझेशन प्रेरित होतं किंवा डायमराइज होणं प्रेरित होतं जेव्हा एखादं पॅन किंवा डॅम जेव्हा LLR ला लागतं. आणि हे झाल्यानंतर त्याचं जे सायटोप्लाझमिक डोमेन आहे ज्याला TIR असं म्हणतात, टोल IL रिसेप्टर असं जे म्हणतात, हे त्याला असं नाव दिलेलं आहे कारण TLR आणि सायटोकाईन म्हणजे IL-1 याच्यासाठी एकच आहे ते डोमेन, म्हणून त्याला TIR असं म्हणतात. आणि मग ह्या डोमेनला ते ऍक्टिव्हेट करतात किंवा सक्रिय करतात. आता आपण बघूया TLR हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एंडोझोम लायसोझोम अशा दोन्ही ठिकाणी अस्तित्वात आहे. जसं आपण इथे बघितलं की TLR4, TLR12, TLR26, 55, 111 आणि 212 ह्याच्यातले काही हे होमोडायमर आहेत, तर हे सगळे हा होमोडायमर आहे, तर हे सगळे हेटेरोडायमर्स आहेत आणि ते वेगवेगळ्या पॅन्सना स्पेसिफिक असतात, त्यांना बांधले जातात. जसे TLR4 ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाना बांधतात, ग्रॅम पॉझिटिव्हला TLR26 बांधतात, तर बॅक्टेरियल फ्लॅजेलाला TLR5 बांधतात, तर बाकीच्या टॉक्सोप्लाझ्मा वगैरेला TLR11 बांधतात आणि TLR12 सुद्धा टॉक्सोप्लाझ्माला बांधतात. तर त्याचप्रमाणे त्याच्या आतमध्ये म्हणजे एंडोझोम आणि लायसोझोम मध्ये सुद्धा TLR असतात. हे बाहेर आहेत म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर. हे आतले जे TLRs आहेत जे व्हायरल प्रोटीन्स, व्हायरल डबल स्टँडर्ड RNA, व्हायरल RNA, व्हायरल सिंगल स्टँडर्ड RNA आणि बॅक्टेरियल DNA ह्यांना बांधले जातात. जसे TLR9, TLR8, 8, 7, 3 आणि 4 सुद्धा इथे बांधले जातात. असे वेगवेगळे TLR आहेत जे वेगवेगळ्या पॅन्सना बांधले जातात. तर TLR हे सगळ्यांनाच बांधले जातात, म्हणजे ते विषाणू असो, बॅक्टेरिया असो किंवा पॅरासाइट्स असो, प्रोटोझोन्स असो, सगळ्यांसाठी वेगवेगळे TLR बांधले जातात. आणि म्हणजे वेगवेगळ्या पॅथोजनसाठी सगळे सिग्नल आपल्या या इनेट इम्युनिटी मध्ये सेल्स मध्ये मिळतात. आता आपण
आताच बघितलं की TLR1 ह्याचे लायगॅन्ड्स काय आहेत. तर TLR1चं पेप्टिडोग्लाइड लायगॅन्ड इज TLR2चं लायगॅन्ड आहे. ट्रायक्सिल लायकोपेप्टाइड्स TLR1चं आहे. आणि असे वेगवेगळे लायगॅन्ड्स वेगवेगळे आहेत. तर आपण त्याच्यात डिटेलमध्ये नको जाऊया सध्या, कारण बॅक्टेरिया आपण आता बघितलं TLR9चं बॅक्टेरियल DNA आहे. तर 7, 8 हे सगळे व्हायरसेस मधलं सिंगल स्टँडर्ड RNA हा त्यांचा लायगॅन्ड आहे. आता आपण बघूया की TLR खाली असलेल्या सिग्नलिंग पाथवेमध्ये काय असतं. वरती तर हे TLR पॅनला बाइंड झाली, त्याच्यानंतर खाली काय होतं. तर ह्या सिग्नलिंग पाथवेमध्ये काय होतं, जरी सगळीकडे वेगवेगळे TLR असले आणि वेगवेगळे पॅन्स त्यांना बाइंड झाले किंवा बांधले गेले, तरी पण त्याच्यातला एक सामायिक घटक असतो. आणि सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर NF कापा, जो एक सामायिक घटक आहे, जो जन्मजात आणि इन्फ्लमेटरी प्रतिक्रियांमध्ये वेगवेगळ्या जीनचं एक्सप्रेशन म्हणजे जनुकांच्या अभिव्यक्तीला सक्रिय करण्यासाठी महत्वाचा आहे. पण त्याच्या विरुद्ध काही TLR जे असतात ते विशिष्ट घटक प्रेरित करतात. म्हणजे काय, जर का TLRच्या डाऊनस्ट्रीम मध्ये जेव्हा व्हायरसेसला बांधलं जातं, म्हणजे 7, 8 वगैरे हे जे आपण बघितले 7, 8, 9, 7, 8 आणि 9 हे जे TLRs आपण बघितले आहेत, त्याच्यामुळे काय होतं, तर IFN अल्फा आणि बीटा एन्कोड करणाऱ्या जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन प्रेरित होतं आणि त्याच्यामुळे इंटरफेरॉन नियमित घटक किंवा इंटरफेरॉन रेग्युलेटरी फॅक्टर्स IRFs हे सक्रिय होतात. आणि त्याच्यामुळे हे काय आहेत, IFN अल्फा आणि बीटा हे दोन अतिशय प्रभावशाली शक्तिशाली अँटीव्हायरल टाईप 1 इंटरफेरॉन्स आहेत. आता आपण बघणार आहोत पॅम आणि डॅमला जेव्हा TLR बांधले जातात, LRR बांधले जातात, तेव्हा काय होतं. तेव्हा विशिष्ट सिग्नल ट्रान्सडक्शन मार्गे मुख्यत्वे सायटोप्लाझ्मिक TLR जे आहे, TIR जे आहे, या डोमेनशी बांधलेल्या प्रोटीन अडॅप्टरद्वारे त्यांचा सिग्नल पुढे जातो. आणि हे अडॅप्टर 2 मॉलिक्युल्स आहेत. एक आहे MYD88 आणि दुसरा आहे MYD88 म्हणजे मायलॉइड डिफरन्सिएशन फॅक्टर त्याला म्हणतात. तर दुसरा अडॅप्टर आहे हा TLR डोमेन युक्त अडॅप्टर इंड्युसिंग IFN बीटा फॅक्टर, त्याला ट्रिप असं आपण आता म्हणूया. हा त्याचा फुल फॉर्म आहे TIR डोमेन युक्त अडॅप्टर इंड्युसिंग IFN बीटा फॅक्टर. सर ट्रिप आणि MYD88 हे 2 अडॅप्टर मॉलिक्युल्स आहेत जे या TLR सिग्नलिंग पाथवेला मदत करतात. बहुधा MYD88 हा अडॅप्टर आहे. हे सर्व प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एंडोझोमल TLRला सिग्नल देतात. तर ट्रिप हा TLR3 बरोबर जोडलेला असतो आणि TLR4 जेव्हा एंडोझोम मध्ये असतात तेव्हा सुद्धा त्यांना जोडला जातो. आता आपण पुढे बघू MYD88 या अडॅप्टर मॉलिक्यूल द्वारे प्लाझ्मा मेम्ब्रेन TLR सिग्नलिंग कसं होतं ते आता आपण बघणार आहोत. तर आता MYD88 जेव्हा हे TLR12 आपण याचं एक्झाम्पल घेऊया. हे TLR12 ला जेव्हा लाइकोप्रोटीन बांधलं जातं तेव्हा MYD88 हा जो अडॅप्टर आहे तो काय करतो, IRK1 IRAK1 त्याला म्हणतात. IRAK1 इज IL-1 रिसेप्टर असोसिएटेड कायनेज. हे कायनेज आहे आणि तो स्वतःला फॉस्फोरायलेट करतो आणि तो फॉस्फोरायलेट केल्यावर तो TRAF6 ला सक्रिय करतो. म्हणजे हा जो आहे IRAK1 तो फॉस्फोरायलेट होतो आणि तो TRAF1 ला सक्रिय करतो. सक्रिय केल्यानंतर TAC1 आणि TAC2 ही अडॅप्टर प्रथिने जी असतात ती TAC1 म्हणून जे आहे ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर बीटा ऍक्टिव्हिज कायनेज 1 ला ते IRAK च्या जवळ आणतात आणि टॅग ला फॉस्फोरायलेट करतात. हे फॉस्फोरायलेशन झाल्यानंतर हे टॅगचं फॉस्फोरायलेशन झाल्यानंतर हे फॉस्फोरायलेशन पुढे त्याच्यानंतर आता आपण नंतर बघणार आहोत ते ट्रॅफचं आपण नंतर बघणार आहोत. आपण MYD8 आधी बघणार आहोत. तर MYD8 मुळे काय होतं ते आता आपण बघितलं की तो ट्रॅकला सक्रिय करतो आणि TAC1 आणि TAC2 ही अडॅप्टर प्रथिने जी असतात ते TAC1 ला सक्रिय करतात.
ते झाल्यानंतर काय होतं, आयकेके किंवा अल्फा कापाबी कायनेस इनिबिटर जो असतो त्या कॉम्प्लेक्समध्ये हा कापाबी कॉम्प्लेक्स जो आहे आयकेके कॉम्प्लेक्स, ज्याच्यात निमो असतं आणि त्याच्यामध्ये आयकेके अल्फा आणि आयकेके बीटा हे दोन्ही असतात. हे अल्फा आणि बीटा ह्या तिघांचा मिळून हा आयकेके कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. या कॉम्प्लेक्स मध्ये निमो जे आहे के NF कापाबी इसेन्शियल मॉडिफायर तो पण असतो. हे सगळं एकत्र असतात आणि ज्यामुळे टॅक1 आयकेके बीटाला फॉस्फोरायलेट करतं आणि सक्रिय करतं. आता हे सक्रिय झाल्यावर काय होतं, एरवी जेव्हा हे सिग्नल ट्रान्सडक्शन नसतं त्यावेळेला NF कापाबी आय कापाबीला बांधल्यामुळे सायटोप्लाझम मध्ये निष्क्रिय असतं. परंतु जेव्हा हे आयकेके सक्रिय होतं तेव्हा ते आयकेबीला फॉस्फोरायलेट करतं आणि त्याचा नाश करतं. त्याच्यामुळे काय होतं, NF कापाबी ऍक्टिव्हेट होतं आणि मग ते केंद्रामध्ये जाऊन वेगवेगळ्या जीन एक्सप्रेशनचं ऍक्टिव्हेशन करतात किंवा जीन एक्सप्रेशन चालू करतात. हे अतिशय जटिल आहे, परंतु हे एकदा तुम्ही लक्षात घेतलं आणि एकदा तुम्हाला कळलं ते हे वेगवेगळ्या पाथवेमध्ये याचं स्वरूप असंच आहे. कारण वेगवेगळे सायटोकाइन्स जेव्हा तयार होतात ते अशाच पाथवेने जातात. आता आपण येऊया एंडोझोमल TLR मध्ये काय होतं ते बघूया आपण. एंडोझोमल TLR सिग्नलिंग जेव्हा MYD88 आणि ट्रिफ अडॅप्टरने होतं तेव्हा आपण काय होतं ते बघूया. एंडोझोमल TLR जसे TLR7, TLR8, TLR9 आपण मगाशी बघितलं जे न्यूक्लिक ऍसिडला बांधतात, ते MYD88 मगाशी आपण ज्याप्रमाणे बघितलं त्याप्रमाणे ते तर सक्रिय करतातच NF कापाबीला आणि मॅप कायनेजला, ज्याच्यातनं AP ऍक्टिव्हेशन प्रोटीन ला सक्रिय करतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळे प्रकारचे जीन्स ऍक्टिव्हेट होतात, त्याचं ट्रान्सक्रिप्शन वाढतं आणि त्याचं एक्सप्रेशन वाढतं. तर त्याचप्रमाणे TLR7 द्वारे ट्रिगर केल्यानंतर MYD88 आयरॅक जो असेल तो थेट IRF7 ला फॉस्फोरायलेट करतो. तो IRF7 ला फॉस्फोरायलेट केल्यामुळे IRF7 ला फॉस्फोरायलेट केल्यामुळे काय होतं पुढे, तो पुढे IRF7 मुळे त्याचे IFN जीन एक्सप्रेशन होतं, त्याचं ट्रान्सलोकेशन होतं, डायमरायझेशन होतं आणि सक्रियकरण होतं. म्हणजे तो डायमराइज होतो, तो ऍक्टिव्हेट होतो आणि न्यूक्लिअर ट्रान्सलोकेशन होतं त्याचं, आणि त्यामुळे IFN जीनचं जे एक्सप्रेशन होतं त्याच्यामुळे IFN अल्फा आणि IFN बीटा या दोन शक्तिशाली अँटीव्हायरल एजंटचं उत्पादन होतं. म्हणजेच जेव्हा एंडोसोमल TLR असतात, T7, 7, 8 आणि 9 हे TLR आहेत, ते डायरेक्टली IRF ला सक्रिय करतात आणि तो न्यूक्लियस मध्ये जाऊन त्याप्रमाणे IFN अल्फा आणि बीटा या अँटीव्हायरल एजंटचं उत्पादन करतात. आता ट्रिप अवलंबित आणखीन एक मार्ग म्हणजे जेव्हा TLR3 डायमर विषाणूच्या डबल स्टँडर्ड RNA ला बांधतात तेव्हा ते MYD88 ऐवजी ट्रिफ अडॅप्टरला बांधलं जातं. म्हणजे इथे पहिलं MYD88 ला बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर ते IRF7 ला बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला IFN अल्फा आणि बीटाचं आपल्याला उत्पादन मिळालं. पण हा दुसरा एक मार्ग आहे जिथे डायरेक्टली ट्रिफ इन्व्हॉल्व होतो. हे ट्रिफ जेव्हा बांधलं जातं तेव्हा ट्रॅफला बांधलं जातं आणि ट्रॅफला ते सक्रिय करतं, TRAF3 ला ते सक्रिय करतं आणि ट्रॅफ परत नेमो, टँक आणि TBK ह्या वेगळ्या कॉम्प्लेक्सला, कायनेस कॉम्प्लेक्सला वापरला जातो आणि ते IRF3 आणि 7 सक्रिय करतं. त्यापैकी प्रत्येकी ते डायमराइज करतं आणि न्यूक्लियस मध्ये जातं. म्हणजे काय होतं, या पाथवेमध्ये सुद्धा IRF3 आणि IRF7 हे दोन्ही ऍक्टिव्हेट होतात आणि ते दोन्ही न्यूक्लियस मध्ये जाऊन त्यांचं पुढे कार्य करतात. आता आपण दुसरा एक सिग्नलिंग पाथवे बघणार आहोत, त्याला C टाईप
लेक्टिन रिसेप्टर्स म्हणतात, त्याला CLR सिग्नलिंग पाथवे असं म्हणतात. सी टाईप लेक्टिन रिसेप्टर्स हे मेम्ब्रेन रिसेप्टर्स आहेत, जे मोनोसाइट्स, मॅक्रोफाजेस, डेंड्रायटिक पेशी, न्यूट्रोफिल्स, बी सेल्स किंवा टी सेल्स या सगळ्यांवर असतात. आता बाह्य पेशीच्या रोगजनकांच्या पृष्ठभागावरील म्हणजे जे पुष्कळशे पॅथोजन्स आहेत त्यांच्या पृष्ठभागावर सुद्धा कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्या पृष्ठभागांना हे लेक्टिन रिसेप्टर बाइंड करतात. आणि त्याचप्रमाणे बुरशी म्हणजे फंगस, मायकोबॅक्टेरिया हे तुम्हाला माहितीच आहे, एक वेगळा बॅक्टेरिया आहे ज्याच्याने TB होतो किंवा लेप्रेसी होते, व्हायरसेस, पॅरासाइट्स आणि काही अलर्जिन कार्बोहायड्रेट्स यांच्या म्हणजेच काय सगळ्या पॅथोजनच्या पृष्ठभागावर रोगजनकांच्या पृष्ठभागावर वेगवेगळे कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्याच्यावर हे लेक्टिन रिसेप्टर्स बाइंड करू शकतात. मानवामध्ये एकंदर 15 CLR आहेत जे PPR म्हणून काम करतात. ते बहुधा मॅनोज किंवा फ्युकोज दॅट इज लेक्टिन रिसेप्टर किंवा डिसिसाइन्स किंवा ग्लुकॉन्स सारख्या एक किंवा अधिक विशिष्ट कार्बोहायड्रेट घटकांना ओळखतात. म्हणजे हे CLR ते मॅनोज ओळखतात किंवा फ्युकोज ओळखतात किंवा ग्लुकॅन्स ओळखतात. म्हणजे त्यामुळे ते मॅनोज रिसेप्टर असतात, डिसिसाइन्स असतात, डेक्टिन 2 असतात किंवा ग्लुकॅन्स असतात, जसे डेक्टिन 1. आता आपण डेक्टिन 1 चा सिग्नलिंग पाथवे बघणार आहोत. डेक्टिन 1 मध्ये एक अर्ध आयटॅन म्हणून असतं ज्याला इम्युनो रिसेप्टर टायरोसिन बेस्ड ऍक्टिव्हेशन मोटिव्ह असं म्हणतात. जो टायरोसिन असतं ते लँगार्डला बाइंड झाल्यानंतर त्याच्या टायरोसिन कायनेस द्वारा फॉस्फोरायलेट होतं आणि टायरोसिन कायनेस सिग्नलिंग कास्केड सुरू होतं. आता या सिग्नलिंग कास्केड मध्ये काय होतं ते आपण बघूया. ते फॉस्फोलायपेज C डेल्टा म्हणजे PLC डेल्टा सक्रिय करतात आणि ते अनेक कार्ड जे असतात म्हणजे कॅस्पेज रिक्रुटमेंट डोमेन्स जे असतात त्यांचा कॉम्प्लेक्स सक्रिय करतात आणि हे कॉम्प्लेक्स सक्रिय केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे परत पाथवेज ऍक्टिव्हेट होतात. जसं आता इथे आपण बघतोय जसं NF कापा B ऍक्टिव्हेशन होत आहे, IRAF5 होत आहे, त्याचप्रमाणे मॅप कायनेज होत आहे. पण आता आपण इथे कॉन्सन्ट्रेट करूया. तिथे काय होत आहे तर त्यामधून इंट्रासेल्युलर कॅल्शियमची वाढ होते आणि कॅल्शियमची वाढ झाल्यामुळे NF-AT दॅट इज न्यूक्लिअर फॅक्टर ऑफ ऍक्टिव्हेटेड T सेल्स, न्यूक्लिअर फॅक्टर फॉर ऍक्टिव्हेटेड T सेल्स, तसंच NF कापा B सक्रियकरण आणि मॅप कायनेज मार्गामध्ये वाढ होते. या सगळं होतं आणि त्याच्यात NF-AT हे महत्वाचं आहे, हे न्यूक्लिअर फॅक्टर ऑफ ऍक्टिव्हेटेड T सेल्स हे पण सगळे सक्रिय होतात. आणि हे सगळे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आहेत. IRF5, NF कापा B, AP1 आणि NF-AT हे सगळे न्यूक्लिअर ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स आहेत जे न्यूक्लियस मध्ये गेल्यामुळे वेगवेगळ्या जनुकांचं किंवा जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन चालू करतं आणि त्याच्यामुळे अर्थातच त्यांचं एक्सप्रेशन चालू करतं. हे ट्रान्सक्रिप्शन घटक जे आहेत त्याच्यामुळे IL-1 बीटा, TNF यासारख्या प्रो इन्फ्लमेटरी म्हणजे इन्फ्लमेशन जळजळ इंड्यूस करणारं वाढवणारं सायटोकाईन या जनुकांच्या अभिव्यक्तीच्या प्रेरित सहकार्य करतात. तसंच IL-23, 23 आणि 17 यांच्या टी सेल उत्पादनास पण प्रोत्साहन देतात. डेक्टिन 1 IRF5 देखील सक्रिय होतं आणि त्याच्यामुळे IFN गॅमा चे पण उत्पादन होतं. म्हणजेच काय आत्ताच आपण बघितलं की हे वेगवेगळे पाथवे वेगवेगळ्या सायटोकाइन्स तयार करण्यासाठी आपल्या न्यूक्लियसला संदेश देतं, प्रेरित करतं आणि त्याच्यामुळे हे वेगवेगळे सायटोकाइन्सचं एक्सप्रेशन होतं आणि एक्सप्रेशन अर्थात झाल्यामुळे त्यांचं उत्पादन होतं. आता आपण बघूया आणखीन एका रिसेप्टरकडे आणि त्या पाथवेकडे, NLR किंवा नॉन लाईक रिसेप्टर. नॉन लाईक रिसेप्टर किंवा NLR हे न्यूक्लियोटाइड ऑलिगोमरायझेशन डोमेन युसिंग युक्त रिपीट कॉन्टेनिंग असं म्हणतात त्याला. तर हे रिसेप्टर सायटोसॉलिक प्रथिनांचे एक मोठं कुटुंब आहे आणि ते इंट्रासेल्युलर टॅंक्सद्वारे आणि किंवा पेशींना नुकसान किंवा धोक्याची सूचना देणाऱ्या टॅंक्सद्वारे सक्रिय केले जातात. इंट्रासेल्युलर पॅक्स म्हणजे काय, जे आतमध्ये वाढणारे
मॉलिक्युलर पॅटर्न्स आहेत, पॅथोजन असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न्स आहेत, त्याच्यामुळे ते सक्रिय होतात. ते जन्मजात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सक्रिय करतातच, परंतु ते इन्फ्लमेटरी म्हणजे इनेट इम्युनिटीमध्ये ते इम्पॉर्टंट आहेतच, पण इन्फ्लमेटरी प्रतिक्रिया करण्यात पण प्रमुख भूमिका बजावतात. आणि त्याच्यामुळे पुष्कळ वेळा या प्रकारच्या सिग्नलिंगमुळे ऊतींचं, टिश्यूंचं खूपच नुकसान होऊ शकतं, त्यांना रोग होऊ शकतो. मानवी जिनोममध्ये अंदाजे 23 NLR जीन्स आहेत आणि बहुतेक NLR TLR प्रमाणेच ल्युसिन रिच डोमेन आहे त्यांना. हे बघा, मगाशी आपण बघितलं असं गोलाकार LLR जे आहे डोमेन, ते पण या सगळ्यांमध्ये आहे. आता हे NLR 3 मुख्य वर्गात त्याची विभागणी आपण करू शकतो. ते त्यांच्या एन टर्मिनल डोमेनमुळे ओळखलं जातं. तर एन टर्मिनल डोमेनला वेगवेगळं आहे. त्याच्यातलं पहिलं आपण बघूया हे NLRB रिसेप्टर्स. त्याच्या बी मध्ये काय आहे? बी मध्ये एक आहे BIR रिपीट डोमेन, ज्याला बॅक्युलोव्हायरस इनहिबिटर रिपीट डोमेन असं म्हणतात. तर हे डोमेन याच्यामध्ये आहे हे, त्याच्यामुळे त्याला आपण NLRB असं म्हणतो. तर NLRC मध्ये त्याच्या व्यतिरिक्त कार्ड डोमेन ऍक्टिव्हेट होतो. सी मध्ये हे कार्ड डोमेन आहे, हे तुम्ही बघाल, हे कार्ड डोमेन इथे ऍक्टिव्हेट झालं आहे. कॅस्पेज रिक्रुटमेंट डोमेन ते डोमेन असतं, म्हणून त्याला NLRC म्हणतात. म्हणजे ह्याची थोडीशी रचना वेगळी आहे. तर NLRP मध्ये PYD डोमेन किंवा पायरिन डोमेन ऍड केलेलं असतं आणि म्हणून त्याला NLRP असं म्हणतात. तर असे हे वेगवेगळे NLR रिसेप्टर्स आहेत आणि त्यांचं वेगवेगळं कार्य असतं. तर आता आपण त्याचं सिग्नलिंग पाथवे एक नॉड 1 आणि नॉड 2 रिसेप्टर्स घेऊन बघूया. तर नॉड 1 हे बहुधा डायअमिनोपेमॅलिक ऍसिड आणि म्युरामिल डायपेप्टाइड्स हे जे पेप्टिडोग्लायकॅनचं ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांचं पेप्टिडोग्लायकॅनचं जर का आपण त्यांचं ब्रेक केलं त्यांना, तर आपल्याला हे दोन वेगवेगळे पेप्टाइड्स मिळू शकतात, डायअमिनोपेमॅलिक ऍसिड आणि म्युरामिल डायपेप्टाइड. तर त्यांना ह्या नॉड 1 हे अतिशय महत्वाचं आहे. हे ट्रिपॅनोसोमाचा जो डिझीज आहे, चागास डिझीज, त्याच्यात नॉड 1 त्याच्यापासून आपल्या ट्रिपॅनोसोमापासून आपलं संरक्षण करते. तर नॉड 2 हे इन्फ्लुएन्झा सह काही विषाणूंना प्रतिसाद सक्रिय करते. आता डायमरायझेशन नंतर नॉडच्या LLR प्रदेशांची पॅन बांधल्यावर नॉड सिग्नलिंग सुरू होतं. म्हणजे सगळीकडेच आपण बघितलं की सिग्नलिंग हे नेहमी पॅनला तुमचे कुठलेही जे PPR जे आहेत हे सगळे PRR आहेत, PRRs आहे, पॅटर्न रेकग्निशन रिसेप्टर्स. तर हे PRR पॅनला बांधल्या गेल्यानंतर हे सिग्नलिंग सुरू होतं. आता नॉड मधल्या कार्डचे RIP2 रिसेप्टर जे आहे ते परस्परांचे संवाद म्हणून बांधले जातात आणि ते जेव्हा बांधले जातात हे RIP2 रिसेप्टर्स हे बांधले जातात आणि ते RIP2 नंतर TAC1 आणि TAC कॉम्प्लेक्सला सक्रिय करून मॅककायनेज आणि IKK कॉम्प्लेक्स सक्रिय करतात आणि तेच पुढे NF कापा बी मार्ग सक्रिय करून सुरू करतात. तर त्याचा अर्थ असा की हे टॅक जे आहे आणि ते TAC1 TAC2 मगाशी आपण बघितलं ते अडॅप्टर्स आहेत त्याचे, आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं मॅककायनेज पण सक्रिय होतं आणि NF कापा बी ऍक्टिव्हेशन पाथवे पण सक्रिय होतात आणि मग AP1 आणि NF कापा बी हे दोन ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर तयार होतात आणि ते अर्थातच इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स आणि अँटोमॅक्रोटिल पेप्टाइड्स या वेगवेगळ्या मेडिएटर्स ट्रान्सक्रिप्शन प्रेरित करतात. या व्यतिरिक्त डेंड्राइटिक सेल्स मध्ये सुद्धा नॉड RIP2चं नॉड 1 शी बंधन झाल्यानंतर TRAC3 कॉम्प्लेक्स सक्रिय होतो, ज्याच्यामुळे IRF3 आणि 7चं फॉस्फोरायलेशन होतं आणि टाईप 1चं इंटरफेरॉनचं प्रोडक्शन होतं, जिथे IRF3 आणि 7 हे दोन ऍक्टिव्हेट होतात इथे डायरेक्ट. तर हा झाला NLR सिग्नलिंग पाथवे. तर तुम्ही बघितलं असेल की पुष्कळशा सिमिलॅरिटीज आहेत. जेव्हा कुठला PRR मानतोय कुठल्या पॅनशी हे जरी
वेगवेगळं असलं, जर पॅन्स वेगळे असले आणि तुमचा PRR वेगळा असला तरी डाऊनस्ट्रीम पाथवे पुष्कळसे सारखेच असतात. आणि अल्टिमेटली फायनली जे इथे होत आहे ते पुष्कळसं सारखं असतं, फक्त वेगवेगळे पॅन्स वेगवेगळ्या PRRशी बांधले जातात आणि वेगवेगळ्या सायटोकाइन्सचं प्रोडक्शन वाढवू शकतात. तर आता आपण बघूया आणखीन एक प्रकार ज्याला ऍक्टिव्हेशन ऑफ NLR इन्फ्लोमेझोम असं म्हणतात. पॅमला PRR लाईक TLR शी जोडल्याने NF कापा बी मॅक कायने सिक्रेट होतात हे आपण बघितलंच आहे. आणि त्याच्यामुळे पुष्कळसे प्रो IL-1 बीटा, प्रो IL-18 बीटा हे तयार होतात जे प्रिकर्सर्स असतात. आणि ते त्याच्यानंतर NLRP3 चे ट्रान्सक्रिप्शन आणि निर्मिती प्रेरित करतात. म्हणजेच काय, दोन प्रकारचे सिग्नल आपल्याला मिळतात. दोन प्रकारच्या सिग्नल असतात हे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण रोगजनकाचं निर्जंतुकीकरण झाल्यामुळे दोन सिग्नल बदल सुरू होतात. एक आहे त्याच्या अखेरीस प्रोटीन कायनेस NEK7 आणि NLRP3 ला बांधली जाते आणि ज्याच्यामुळे अपॉप्टोसिस संबंधित स्पेक सारखी प्रथिनं म्हणजे ACS असे कॅस्पेज रिक्रुटिन डोमेन जे असतं ते आणि प्रोस कॅस्पेज 1 असं NLRP3 इन्फ्लोमेझोम असेंब्ली तयार होते. म्हणजेच काय, या असेंब्लीमध्ये आपण बघितलं आहे, या पूर्ण असेंब्लीमध्ये हे अर्थातच मल्टीमेरिक आहे आणि त्याची आपण एक सिंगल मोनोमर जर का बघितला तर त्याच्यात एक कॅस्पेज डोमेन आहे, त्याच्यात एक ASC डोमेन आहे ज्याच्यात हे PYD आणि कार्ड आहे, म्हणजे अपॉप्टोसिस संबंधित एक स्पेक सारखे प्रोटीन कॅस्पेज रिक्रुटिन डोमेन असं त्याला म्हणतात. ते आहे प्रो कॅस्पेज आहे आणि NLRP3 डोमेन आहे. तर हे तीन डोमेनचं हा पूर्ण कॉम्प्लेक्स तयार होतो, हा मल्टीमेरिक कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि हा मल्टीमेरिक कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्यामुळे पुढे कॅस्पेजचं ऍक्टिव्हेशन होतं आणि कॅस्पेज ऍक्टिव्हेशन झाल्यामुळे त्याच्यानंतर गॅसडर्मिन डी, ह्या गॅसडर्मिन डी मुळे एक त्याचा एन टर्मिनल फ्रॅगमेंट तयार होतो आणि ज्याच्यामुळे पायरॉप्टिसिस सारखी गोष्ट तयार होते जो पेशींना मारतो. अपॉप्टोसिस सारखी एक पायरॉप्टिसिस नावाची प्रोसेस आहे जी पेशींचा नाश करतात. पेशी म्हणजे रोगजनित पेशी किंवा इव्हन ज्या डॅमेज झालेल्या पेशी आहेत त्या सुद्धा. दुसरं पाथवे तर आपण ह्याच्यात बघितलं दोन प्रकारचं. एक पहिला सिग्नल जो प्रो इन्फ्लमेटरी प्रो IL-1 बीटा आणि प्रो IL-18 ला फॉर्म करतो आणि त्याच्यानंतर मग या ऍक्टिव्ह कॅस्पेजमुळे ते त्यांना क्लीव करून IL-1 बीटा आणि IL-18 हे प्रौढ IL-8 बीटा म्हणजे मॅच्युअर यू कॅन से मॅच्युअर IL-1 बीटा आणि IL-18 फॉर्म होतात जो सिग्नल 1 आहे. ओके. आणि सिग्नल 2 आता आपण हे बघितला, हा सिग्नल 2 असा आहे ज्याच्यात पायरॉप्टोसिसचं प्रवृत्त केलं जातं. आता आपण येणार आहोत दुसरे आणखीन इम्पॉर्टंट रिसेप्टर्स ज्याला ALR असं म्हणतात. ते एम्स टू लाईक रिसेप्टर्स आणि बॅक्टेरिया विषाणूंच्या DNA ला बांधतात. ALR मध्ये अमायनो टर्मिनलला PYD असतं आणि कार्बॉक्सिल टर्मिनलला ऑलिगो न्यूक्लियोटाइड बांधणारं HIN असं डोमेन असतं. त्याला हिमॅटोपॉयटिक एक्सप्रेशन, इंटरफेरॉन इंड्युसिबिलिटी आणि न्यूक्लिअर लोकलायझेशन, त्याच्यामुळे त्याला त्याचा शॉर्ट फॉर्म असा केलाय HIN. आणि ALR ला कधी कधी PYHIN असं म्हणतात कारण त्याच्यात एक PYD डोमेन आहे आणि हे HIN डोमेन आहे आणि ते रिसेप्टरच्या DNA बाइंडिंग डोमेन म्हणून काम करतात. हा सिग्नल ह्याचं ALRचं अजूनही आपल्याला पूर्णपणे माहिती उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे आपण त्यांना त्याचं स्पष्टीकरण अजून आपल्याला मिळालेलं नाही पूर्ण. आता पुढे येऊया रिग 1 लाईक रिसेप्टर्स जे RLR रिसेप्टर्स असं म्हणतात. हे पण अतिशय महत्वाचं आहे आणि हे रिसेप्टर्स काही नसून एक RNA हेलिकेज आहे. इथे तुम्ही बघू शकता ते रिग 1 रिसेप्टर्स जे आहे रिग
1 लाईक रिसेप्टर जे आहे त्याच्यामध्ये RIG1 टर्मिनल 5 ट्रायफॉस्फेट द्वारा डबल स्टँडर्ड RNA ला बांधतो आणि त्याच्यानंतर MDA5 डबल स्टँडर्ड RNA ला बांधतो. त्याच्यामुळे एक वेगळीच RLR मध्ये एक रचनात्मक बदल होतो आणि मग ते हेलिकल डोमेन RNA ला बांधू शकतो. आता ज्या 4 हे वेगवेगळे RLR हे बनवून एक टेट्रामर बनवतात आणि ते टेट्रामर बनवल्यानंतर त्यांना एक काट पूर्णपणे सामायिक असे काट डोमेन्स असतात ते अडॅप्टर रेडिओस असतात आणि मग ते मॅव प्रोटीन्स जे असतात त्यांना बांधले जातात. मॅव प्रोटीन काय आहेत? हे जे आहेत ते मॅव प्रोटीन आहे. ते मॅव म्हणजे मायटोकॉन्ड्रियल अँटीव्हायरल सिग्नलिंग प्रोटीन्स. हे आहे आपली मायटोकॉन्ड्रिया आणि त्याच्यावर असलेले हे मायटोकॉन्ड्रियल अँटीव्हायरल सिग्नलिंग प्रोटीन्स मॅव प्रोटीन्सना ते बांधले जातात. ते बांधले गेल्यावर त्याच्यामुळे ट्रॅप सारखी प्रथिने एकत्र येतात आणि त्याच्यामुळे परत अर्थातच वेगवेगळे कॉम्प्लेक्स एकत्र येतात. जसे आपण मगाशी बघितलं निमो, IKK अल्फा, IKK बीटा किंवा TBK1 आणि IKK इटा हे सक्रिय होतात आणि ह्या कायनेज कॉम्प्लेक्समुळे परत NF कापा बी, IRF3, IRF7 हे परत सक्रिय होतात आणि परत मग IFN गॅम अल्फा आणि बीटा ची निर्मिती होते. या सायटोकाइन्सची निर्मिती होतात. अर्थातच IFN अल्फा आणि IFN बीटा हे अतिशय प्रभावशाली अँटीव्हायरल आहे. तर आता तुम्ही बघितलं की मूळचा रिसेप्टर वेगळा आहे, त्याला बांधलेलं व्हायरल DNA आहे, व्हायरल RNA आहे. कधी सिंगल स्टँडर्ड RNA आहे तर डबल स्टँडर्ड RNA आहे. तर डबल स्टँडर्डला वेगळा रिसेप्टर बाइंड होतो, तर सिंगल स्टँडर्डला वेगळा रिसेप्टर बांधला जातो. पण शेवटी जेव्हा न्यूक्लिअर रिसेप्टर्स जे असतात, ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स जे असतात ते सेमच असतात आणि जे आपल्याला अँटीव्हायरल सायटोकाइन्सची निर्मिती आहे ती फायनली सेमच असते. आता आपण येऊया इफेक्टर मेकॅनिझम्सवर. या इंड्यूस इम्युनिटी मधलं इफेक्टर मेकॅनिझम्स काय काय आहे त्याचं आपण आता एक आढावा घेऊया. आता जेव्हा परिणाम होतो म्हणजे जन्मजात प्रतिकार शक्तीची प्रक्रिया म्हणजे इम्युन रिस्पॉन्स हा जो इनेट इम्युन रिस्पॉन्स जेव्हा आपलं रक्षण करतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्थातच वेगवेगळी प्रतिजैविक असतात आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे इंटरफेरॉन्स, वेगवेगळे पेशी आणि पेशींचा मृत्यू आणि फॅगोसायटोसिस या सगळ्या घटना त्याच्यात असतात. म्हणजेच काय तर आता आपण बघितलं हा जर काही इन्फेक्शन झालेलं असेल तेव्हा काय होतं, जर व्हायरसने इन्फेक्ट केलेलं असेल तर NK सेल्स त्यांच्यावर अटॅक करू शकतात आणि त्यांना मारू शकतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या PRR ला बांधून वेगवेगळे सिग्नलिंग पाथवे ऍक्टिव्हेट होऊन फायनली इंटरफेरॉनचं निर्मिती होते जे व्हायरसना मारू शकतात. जर काही इंट्रासेल्युलर पॅथोजन्स असतील तर त्यांचा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स होतो, त्यांना मारलं जातं. त्याचप्रमाणे जर काही पॅथोजन एक्स्ट्रा सेल्युलर असतील तर सायटोकाइन्स तयार होतात, फॅगोसायटोसिस होतं, त्यात ऑक्सोनायझेशन होतं, त्याचा फॅगोसायटोसिस होतं आणि ते मारले जातात. त्याच्यात किमोकाइन्स आणि सायटोकाइन्स परत तयार होतात. त्याचप्रमाणे कॅस्पेज आणि वेगवेगळे प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे डॅमेज होतं सेल्सना, अपॉप्टोसिस होऊ शकतं. असं हे सगळं ह्या आपल्या इनेट इम्युनिटीमध्ये होतं आणि ह्या इनेट इम्युनिटीमध्ये झाल्यानंतर याच्याद्वारे अडॅप्टिव्ह इम्युनिटीचा रिस्पॉन्स आपल्याला सुरू होतो. तो अर्थातच आपण नंतर वेगळ्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. तर इंड्यूस इनेट इम्युनिटीचे इफेक्टर मॉलिक्युल्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्स. काही पेशी आणि ऊती हे पेप्टाइड्सना नेहमीच व्यक्त करत असतात, म्हणजे त्यांचं जीन एक्सप्रेशन नेहमीच ऑन असतं. आणि काही फक्त जेव्हा रोगजनक येतात तेव्हाच ते एक्सप्रेस करतात किंवा त्याचं व्यक्त करतात. तर ह्या सगळ्यात महत्वाचं याचं उदाहरण म्हणजे मानवी आतड्यातील एपिथेलियल पॅनेट या पेशी असतात त्या अल्फा आणि बीटा डिफेन्सिन व्यक्त करतात.
आणि डिफेन्सिन अँड कॅथॅलिसिडिन LL37 हे किंवा 37 हे न्यूट्रोफिल्सच्या ग्रॅन्युल्स मध्ये पण पॅक्ट असतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये पण ते नेहमीच असतं. आणि ते जेव्हा बॅक्टेरिया किंवा फंगस किंवा व्हायरस किंवा प्रोटोझोन्स कधी पण त्यांना फॅगोसाइट करतात तेव्हा ते मारू शकतात त्यांना. हे जे डिफेन्सिन अँड कॅथॅलिसिडिन असतं जे त्यांच्या ग्रॅन्युल्स मध्ये असतं न्यूट्रोफिल्सच्या. तथापि काही इतर पेशींच्या प्रकारामध्ये म्युकोझल आणि ग्रंथींच्या ज्या एपिथेलियल सेल्स असतात, त्वचेचे केराटिनोसाइट्स असतात, नॅचरल किलर सेल्स असतात, मॅक्रोफॅजेस, याचे अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्सचं एक्सप्रेशन अभिव्यक्ती हे केवळ फक्त TLR आणि NLR द्वारा PRR सिग्नल द्वाराच प्रेरित होतं किंवा वाढवलं जातं. तर आता आणखीन आपण बघूया इफेक्टर मॉलिक्यूल मध्ये सगळ्यात महत्वाचा मॉलिक्यूल म्हणजे टाईप 1 इंटरफेरॉन. टाईप 1 इंटरफेरॉन आताच आपण बघितलं की सगळे पाथवेज जे आहेत ते टाईप 1 इंटरफेरॉनला फायनली म्हणजे कुठलाही PRR जेव्हा पॅम्स म्हणजे एस्पेशली विषाणूंच्या पॅम्सला बांधला जातो तेव्हा जे जे पाथवेज इंड्यूस होतात, जी शृंखला इंड्यूस होते, तेव्हा फायनली जे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर्स होतात ते इंटरफेरॉन टाईप 1 इंटरफेरॉनला इंड्यूस करतात, त्या जीन्सला इंड्यूस करतात आणि मग आपल्याला ते दोन अल्फा आणि बीटा हे दोन इंटरफेरॉन्स आपल्याला त्याचे उत्पादन होतं. तर ते झाल्यानंतर हा TL मग त्याचा काय उपयोग असतो. आता आपण बघितलं की ओके तो हे झालं IFN गॅमाचं सुरू झालं तर त्याचा IFN गॅमा जो आहे IFNचा डायमर आहे तो जेव्हा बांधला जातो त्याच्यामुळे एक जॅक स्टॅट पाथवे इंड्यूस केला जातो. आता जॅक स्टॅट पाथवेचं काय असतं तर त्याचं IFN AR रिसेप्टर डायमरायझेशन झालं. हा IFNचा रिसेप्टर असतो त्याचं डायमरायझेशन होतं आणि तो डायमर जॅनेट्स कायनेस जॅक आणि TYK2 ला सक्रिय करतो आणि ते निष्क्रिय ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर स्टॅट जो असतो तो रिक्रुटमेंट करतात आणि त्याचं फॉस्फोरायलेशन करतात, म्हणून त्याला जॅक स्टॅट पाथवे असतात. आता हे फॉस्फोरायलेटेड स्टॅट आणि स्टॅट 1 स्टॅट 2 डायमराइज होतात, त्याच्यामुळे त्याचं कन्फर्मेशन बदलतं आणि मग कुठलाही ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरचं कार्य काय असतं तो न्यूक्लियस मध्ये प्रवेश करतो आणि मग तो वेगवेगळ्या जनुकांचं ट्रान्सक्रिप्शन करण्याचं सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे मग mRNAचं डिग्रेडेशन किंवा व्हायरल इनिबिशन, त्याचा व्हायरलच्या ट्रान्सक्रिप्शन असेंब्लीचं इनिबिशन किंवा इनिबिशन ऑफ द ट्रान्सलेशन इन द व्हायरस, हे सगळे प्रकार होतात. त्याचाच अर्थ काय, त्याचा फायनल इफेक्ट काय, टाईप 1 इंटरफेरॉन कसे व्हायरसचं काम करतात त्याचं हे स्पष्टीकरण आहे की ते जॅकस्टॅट पाथवे रिक्रूट करतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळं जनुकांचं ट्रान्सक्रिप्शन सुरू होतं आणि त्याच्यामुळे पुढे हे सगळं इनिबिशन होतं, व्हायरसचं असेंब्लीचं इनिबिशन होतं किंवा व्हायरसच्या ट्रान्सक्रिप्शनचं इनिबिशन होतं किंवा त्याच्या ट्रान्सलेशनचं इनिबिशन होतं किंवा त्याच्या mRNAचं डिग्रेडेशन होतं. आता IFN इंटरफेरॉन स्टिम्युलेटेड जीन्स किंवा ISG ज्याला म्हणतात इंटरफेरॉन स्टिम्युलेटेड जीन्स, तर ही प्रथिनं जे आहेत कायनेस प्रोटीन कायनेस R आणि ट्रान्सलेशन इनिशिएशन फॅक्टर EIF2 अल्फाला विषाणू रोखून विषाणू प्रथिने सिंथेसिस अवरोधित करतं. ओके, तर ह्याच्यामुळे ह्या सगळ्यामुळे जेव्हा 2,5 ऑलिगो एडेनोलेट ए सिंथेस OAS आणि हे न्यूक्लियोटाइड ट्रान्सफरेज आहे जी ATP मधनं 2,5 ऑलिगोन्यूक्लिएट तयार करतं आणि त्यानंतर ऑलिगोन्यूक्लिएट RNase L ला बांधतं आणि ते व्हायरल RNAचा नाश करतं. ओके, तर या गटातील प्रथिने जे आहे व्हायरल जीन्सचं mRNA मध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि कणांचे असेंब्ली दोन्हीही रोखतात. म्हणजे जे आपण मागच्या पानावर बघितलं, मागच्या स्लाइड मध्ये जे आपण बघितलं हे जे आहे त्याचं हे स्पष्टीकरण आहे की ते कसे रोखतात. आणि IFIT जे आहे ती प्रथिनं डबल स्टँडर्ड RNA ला बांधतात आणि विषाणूचं ट्रान्सलेशन अवरोधित करतात किंवा त्याला थांबवतात. तर त्याच्यामुळे
जेव्हा ह्या जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन होतं, इंटरफेरॉन गॅमा स्टिम्युलेटेड जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन होतं, हे जे आहे इंटरफेरॉन उत्तेजित जीन्स म्हणजे इंटरफेरॉनमुळे उत्तेजित जीन्स जे आहेत ती ही सगळी प्रथिनं आहेत, हे सगळे कायनेजेस आहेत. आणि ह्या सगळ्यांमुळे फायनली व्हायरसेसच्या RNA-चा, त्यांचा ट्रान्सलेशनचा, त्यांच्या ट्रान्सक्रिप्शनचा सगळ्याचा अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे व्हायरसेस मरतात. आता आपण येणार आहोत सायटोकाइन्स. सायटोकाइन्स आपण पहिल्या व्याख्यानात पण बघितलेलं आहे. या सायटोकाइन्सना PRR सक्रियतेमुळे ट्रान्सक्रिप्शनने प्रेरित प्रथिनांमध्ये अनेक सायटोकाइन्स तयार होतात, जे आपण बघितले, जे स्वतः प्रत्यक्ष अँटीमायक्रोबियल नसले तरी ते वेगवेगळ्या पेशींना आणि ऊतींना सक्रिय करतात, त्याचप्रमाणे त्यांचं नियंत्रण करतात, त्यांना रेग्युलेट करतात. सायटोकाइन्स रोगप्रतिकारक प्रथिनं प्रणालीच्या प्रतिकारक म्हणजे प्रोटीन हॉर्मोन्स असं म्हणू शकतो आपण त्यांना, आणि ते उत्तेजनाच्या प्रतिसादात तयार होतात आणि वेगवेगळ्या सेल्युलर टार्गेट्स, सेल्युलर लक्ष्यांवर ते काम करतात. 3 महत्वाचे सायटोकाइन्स आपण इथे बघणार आहोत, जे इनेट इम्युनिटीमध्ये महत्वाचे आहेत. ते म्हणजे IL-1 आणि TNF. हे तर 2 महत्वाचे आधी बघणार आहोत आपण. महत्वाचा IL-6 पण आहे, पण IL-6 चा रोल आपण नंतर एका कुठल्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. तर रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा वॅस्क्युलर परमेबिलिटी म्हणजे प्रवेग क्षमता वाढवण्यासाठी किंवा स्थानिक पातळीवर आणि लिम्फोसाइट्ससह इतर पेशींवर कार्य करण्यासाठी हे जे सायटोकाइन्स आहेत ते कार्य करतात आणि त्याच्यामुळे संसर्गाच्या ठिकाणी त्यांना ते पेशींना किंवा लिम्फोसाइट्सना पाठवतात. हे सिस्टमिक प्रभाव देखील देतात, म्हणजे एस्पेशली IL-1. त्याच्यामुळे ताप येतो, ते पायरोजेनिक सायटोकाइन्स पण म्हटले जातात, त्याच्यामुळे ताप येतो. न्यूट्रोफिल्स आणि इतर मायलॉइड पेशींचं उत्पादन वाढवण्यासाठी अस्थिमज्जा हिमॅटोपायसिस हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं, बोन मॅरो मधल्या हिमॅटोपायसिसला ते संदेश देतात. अर्थातच हिमॅटोपायसिस वाढला का वेगवेगळ्या सेल्स पण वाढतात, वेगवेगळ्या पेशी वाढतात, त्याच्यामुळे त्यांचं जास्त उत्पादन होतं आणि त्या ठिकाणी ते जातात जिथे ते रोगजनक वाढत असतात, कारण त्यांना मारायचं असतं, त्याचं क्लिअरन्स आपल्याला करायचं असतं आणि त्यामुळे त्या पेशींचं त्याच्यात योगदान होतं. तर महत्वाचं सायटोकाइन IL-1 किंवा IL-1 2 स्वरूपात अवलंबून असतं. एक असतं अल्फा आणि दुसरं असतं बीटा, आणि त्याचे जीन जे असतात ते PRRच्या खाली ट्रान्सक्रिप्शन घटकांद्वारे अर्थातच सक्रिय होतात. प्रो प्रिकर्सर IL-1 प्रिकर्सर कॅस्पेस द्वारा जे सक्रिय इंट्रोमोझोम मध्ये भाग घेतात ते लहान स्वरूपात रिपाडतात. आणि IL-1 रिसेप्टर मध्ये 2 साखळ्या असतात, ज्या इम्युनोग्लोब्युलिन डोमेन IG डोमेन आपण बघितलंय तसंच, आणि त्याला सायटोप्लाझमिक TIR डोमेन पण असतं, जे आपण बघितलं, जे कॉमन आपण बघितलं याच्यामध्ये TLR मध्ये खालचं डोमेन जे असतं ते TIR डोमेन आपण बघितलं. आणि या TIR डोमेनमुळेच IL-1 ला बांधल्यानंतर MYD88 मार्फत प्लाझ्मा मेम्ब्रेन TLR प्रमाणेच अँटीमायक्रोबियल प्रो इन्फ्लेमेटरी प्रतिकारांसाठी सेम तसाच सिग्नल देतो. ट्रान्सक्रिप्शन घटक जीन सक्रिय करतो आणि IL-1चं महत्व म्हणजे तो स्वतःलाच प्रेरित करतो, म्हणजे त्याला प्रो इन्फ्लेमेटरी पॉझिटिव्ह फीडबॅक लूप असं म्हणतात. म्हणजे तो स्वतःच वाढतो आणि मग त्या पेशींना स्वतःच आणखीन प्रेरित करतो ते उत्पादन करण्यासाठी. त्याला प्रो इन्फ्लेमेटरी पॉझिटिव्ह लूप असं म्हणतात. आता आपण बघणार आहोत सायटोकाइन TNF. तर TNF म्हणजे ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर. हा एका ट्रायमेरिक रिसेप्टर द्वारे पेशींना सक्रिय करतो, हे बघितलं आपण. हे त्याचे 2 प्रकार असतात, एक म्हणजे सर्व्हायव्हल आणि दुसरं म्हणजे अपोप्टोसिस. तो जेव्हा वेगवेगळ्या दोन्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन्सच आहे, सेम असतं, पण खालचा जो पाथवे आहे तो वेगळा, आणि त्या पाथवे अनुसार ह्याचं सर्व्हायव्हल होणार का अपोप्टोसिस होणार हे ठरलं जातं. तर त्याच्यामुळे हे सर्व्हायव्हल आणि ऍक्टिव्हेशन होतं तेव्हा इन्फ्लेमेटरी जीन्सचं होतं. अपोप्टोसिस असेल तर तो अर्थातच कॅस्पेज 8 ऍक्टिव्हेट करून मग त्याचा अपोप्टोसिस होतं. अर्थातच हे पाथवे सध्या आपण इथे नाही बघणार आहोत, आणखी पुढे बघणार आहोत. इथे फक्त एवढंच हे सायटोकाइनचं इम्पॉर्टन्स असं आहे की तो दोन्ही पाथवेज मध्ये भाग घेऊ शकतो, आणि त्याचे डाऊन सिग्नलिंग TLR IL-1 प्रमाणेच डाऊन सिग्नलिंग मार्ग सुद्धा त्यांचा तसाच कार्य करतो.
जसं आपण बघितलं टॅक 1 आणि त्याच्यात मॅप कायनेस आणि NF कापा बी हे ऍक्टिव्हेशन एकदम तसंच सिमिलर जसं आपण TLR मध्ये बघितलं तसंच काम करतं. अर्थातच इकडे वेगळं आहे. इथे याच्यामध्ये एक फॅड आणि प्रोकॅस्पेज 8 आहे आणि त्याच्यामुळे ते कॅस्पेजला जातं आणि कॅस्पेज 8 जेव्हा ऍक्टिव्हेट होतं तेव्हा अर्थातच अपॉप्टोसिस मध्ये जातं. अपॉप्टोसिस आपण वेगळीकडे बघणार आहोत, तेव्हा आपण वेगळ्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत, तेव्हा ते इन डिटेल आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्या फॅमिलीमधले हे जे सायटोकाइन्स आहेत त्यांचा पण आपण विचार नंतर करणार आहोत सायटोकाइन्स शिकताना. आता इंडेस इम्युनिटी मधले आणखी इफेक्टर मॉलिक्युल्स म्हणजे किमोकाइन्स हे अतिशय स्मॉल अतिशय छोटे प्रथिन आहेत आणि ते किमो अट्रॅक्टंट म्हणून काम करतात. म्हणजेच काय, पेशींना त्या घटकांकडे त्यांचं जास्त प्रमाण झाल्यामुळे त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतात, किमो अट्रॅक्टन्स, आणि त्यांना पेशींना ऊतींमध्ये आत बाहेर जाण्यात ते मदत करतात. काही किमोकाइन्स पूर्ण शरीरातल्या पांढऱ्या पेशींचं होमिओस्टॅटिस स्टॅटिक करण्यात म्हणजे स्थलांतर करण्यात जबाबदार असतात. तर काही इतर असतात ते अर्थातच PRR सक्रियतेच्या प्रतिसादात तयार होतात आणि मग ते रोगप्रतिकारक आणि इन्फ्लमेटरी प्रतिसादांच्या सुरुवातीच्या टप्प्यात महत्वाची भूमिका बजावतात. कारण तेव्हा त्या पेशींना आकर्षित करायचं असतं, संसर्ग पेशी त्यांची हानी साफ करायची असते आणि प्रतिसाद वाढवायचा असतो. त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे IL-8 आणि CXCL8 हे दोन आहेत. ते मॅक्रोफाजेस, डेंड्रायटिक सेल्स आणि वॅस्क्युलर एंडोथेलियल सेल्सने तयार होतात आणि ते न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स, इमॅच्युअर डेंड्रायटिक सेल, टी सेल या सगळ्यांवर त्यांची प्रक्रिया करतात आणि ते अर्थातच सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे किंवा अट्रॅक्ट म्हणजे ते सगळीकडे आकर्षित करतात सगळ्या पेशींना जिथे इन्फेक्शन असतं. आता आपण आणखीन एका इफेक्टर मॉलिक्युल्स मध्ये येऊया, ते म्हणजे एन्झाईम्स आणि आयनॉस आणि कॉक्स. आता महत्वाचे 2 एन्झाईम्स आहेत ते इंड्युसिबल नायट्रिक ऑक्साईड सिंथेस आणि सायक्लोऑक्सिजनेज 2 कॉक्स 2. हे अँटीमायक्रोबियल प्रो इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. आयनॉस एन्झाईम असतं ते नायट्रिक ऑक्साईड जे फॅगोसायटिक सूक्ष्मजीवांना मारतो त्याच्या निर्मितीसाठी अतिशय महत्वाचं एन्झाईम आहे. आणि कॉक्स 2 आहे ह्याची निर्मिती मोनोसाइट्स, मॅक्रोफाजेस, न्यूट्रोफिल्स, मास्ट सेल्स यांच्यामध्ये PRR सक्रियतेमुळे प्रेरित होते आणि ते लिपिड इंटरमिजिएट अॅरोकिनोडिक ऍसिडला प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये रूपांतरित करतात आणि मग त्याचा अर्थातच पुढे प्रो इन्फ्लेमेटरी मध्यस्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. हे प्रोस्टॅग्लॅन्डिन हे एक प्रॉमिनंट प्रो इन्फ्लेमेटरी मेडिएटर आहे. आता आपण पुढे जाऊया. आता आपण रोगप्रतिकारक जन्मजात रोगप्रतिकारक शक्तीमधल्या सगळ्यात महत्वाच्या अशा पेशींकडे येणार आहोत, ते म्हणजे फॅगोसाइट्स. फॅगोसाइट्स या दोन आपण म्हटल्या पेशी ज्या फॅगोसाइट्स मध्ये भाग घेतात, एक म्हणजे न्यूट्रोफिल्स आणि दुसरं मॅक्रोफाजेस. आणि ते जेव्हा हेमॅटोपायसिस बोन मॅरो मध्ये होतो तेव्हा ग्रॅन्युलोसाइट्स आणि मोनोसाइट्स ते प्रोजेनायटर जे सेल्स असतात ते तिकडून निघतात आणि मग ते रक्तात वेगवेगळ्या ठिकाणी प्रौढ मोनोसाइट म्हणून फिरत असतात. साधारण रक्तामध्ये 8 तास मोनोसाइट्स फिरतात आणि ते वेगवेगळ्या टिश्यूज मध्ये जाऊन ऊतीमध्ये जाऊन त्याचे ऊती मॅक्रोफाजेस म्हणजे पेशी टिश्यू स्पेसिफिक मॅक्रोफाजेस मध्ये त्यांचं किंवा डेंड्रायटिक सेल्स मध्ये रूपांतर होतं. आणि ह्या दरम्यान म्हणजे ह्याचा मोनोसाइट मधनं मॅक्रोफाज होईपर्यंत किंवा डेंड्रायटिक सेल्स होईपर्यंत त्यांच्यात वेगवेगळे बदल घडतात. आणि ते कुठले असतात तर पेशी आकाराने 5 ते 6 पट मोठ्या होतात. पेशींमधल्या ऑर्गनेल्सची संख्या वाढते. त्यांचं फॅगोसायटिक होतात म्हणजे ते लिटरली खातात, म्हणजे ते खाऊ शकतात वेगवेगळ्या रोगजनकांना किंवा कुठले वेगवेगळे फॉरेन पार्टिकल्स असतील त्यांना. आणि त्यांच्यातले हायड्रोलॅटिक एन्झाईम्स पण वाढतात आणि त्यांच्या वेगवेगळे सॉल्युबल घटक पेशींबाहेर पण सोडू शकतात. एक्झोसाइटोसिस हे सगळ्या गोष्टी ते करू शकतात. म्हणजे मोनोसाइट पासून फॅगोसाइट्स, मोनोसाइट पासून मॅक्रोफाजेस किंवा डेंड्रायटिक सेल्स मध्ये जाईपर्यंत. आता वेगवेगळ्या
टिश्यू मध्ये किंवा उतींमध्ये जेव्हा मॅक्रोफाजेस जातात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं अल्व्हिओलर मॅक्रोफाजेस हे फुफ्फुसांमध्ये किंवा लंग्समध्ये त्यांना अल्व्हिओलर, अर्थातच फुफ्फुसांमध्ये अल्व्हिओलर असतात त्याच्यामुळे त्यांना अल्व्हिओलर मॅक्रोफाजेस म्हणतात. हिस्टोसाइट्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतात, त्यांना संयोजी उती मध्ये किंवा कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतात. कुफर सेल्स म्हणतात किंवा कुफर पेशी जेव्हा ते लिव्हरमध्ये असतात. मेसेंजियल सेल्स म्हणतात जेव्हा ते मूत्रपिंडात किंवा किडनीमध्ये असतात. मायक्रोग्लायल सेल्स म्हणतात जेव्हा ते ब्रेन मध्ये असतात. आणि ऑस्टिओक्लास्ट म्हणतात जेव्हा त्यांना बोन मध्ये असतात. आता जेव्हा हे मॅक्रोफाजेस असतात आणि ते सक्रिय बनतात म्हणजे ऍक्टिव्हेट होतात, त्यांना ऍक्टिव्हेट बनायला कोण मदत करतं तर टी हेल्पर सेल्स द्वारे स्त्रवलेली सायटोकाइन्स हे त्यांना ऍक्टिव्हेट व्हायला मदत करतात. आणि त्याचं महत्वाचं सायटोकाइन आहे इंटरफेरॉन गॅमा. तर सक्रिय मॅक्रोफाजेस म्हणजे ऍक्टिव्हेटेड मॅक्रोफाजेस साध्या मॅक्रोफाजेस पेक्षा म्हणजे जे ऍक्टिव्हेटेड नाहीत त्यांच्यापेक्षा वेगळे असतात. कसे तर हे मॅक्रोफाजेस रोगजनकांचा नाश करू शकतात. त्यांच्याद्वारे स्त्रवलेले घटक टी सेल्सना सक्रिय बनवतात. ते जास्त MHC रेणू त्यांच्या बाहेरील आवरणात व्यक्त करतात, मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्सचे रेणू. आणि त्याच्यामुळे प्रतिजन सादरीकरण म्हणजे अँटीजन प्रेझेंटेशन वाढून टी सेल्स सक्रिय होतात. म्हणजे आता बघा, टी सेल्समुळे जे स्त्रवतात सायटोकाइन्स त्याच्यामुळे मॅक्रोफाजेस ऍक्टिव्हेट होतात. आणि मॅक्रोफाजेसमुळे जे टी प्रेझेंटेशन होतं अँटीजनचं सादरीकरण होतं त्याच्यामुळे टी सेल ऍक्टिव्हेट होतात. असं हे एकमेकांना मदत करून सगळं रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामध्ये एक योगदान देत असतात. तर आता आपण बघूया फॅगोसायटोसिस ही प्रक्रिया. फॅगोसायटोसिस मध्ये पहिली पायरी आहे किमोटॅक्सिस. जसं आपण बघितलं जिथे मॅक्रोफाजेस जंतू जखमा मृत पेशी आहे तिथे ते आकर्षित होतात. ते मॅक्रोफाजेस जिथे जखम झालेली असेल किंवा डेड सेल्स किंवा मृत पेशी असतील तिथे ते येतात. पुढील पायरी म्हणजे काय असतं तर मॅक्रोफाज पेशीच्या आवरणाला ते प्रतिजन म्हणजे अँटीजन बांधलं जातं आणि त्याच्या बाजूला ते वाढीव आवरण तयार होतं. त्याला सुडोपोडिया असं म्हणतात. सुडोपोडियामुळे जे तयार होतं त्याला एक म्हणतात फॅगोझोम. आता हे असं सुरू होऊन याचा फॅगोझोम तयार होतो. हा फॅगोझोम तयार झाल्यानंतर हा फॅगोझोम आहे ज्याने मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो इंजेस्ट केलेला आहे, आतमध्ये घेतलेला आहे. ओके, या फॅगोझोमची त्याच्यानंतर पुढे एंडोसायटिक मार्गामध्ये ते आत शिरतं. आत शिरल्यानंतर ते आतल्या भागात आल्यावर लायसोझोम मध्ये बांधल्या जातं त्याच्याबरोबर आणि त्याला फॅगोलायसोझोम फ्युजन असतं. ते फॅगोलायसोझोम तयार होतो. फॅगोलायसोझोम तयार झाल्यानंतर जसंही आपण म्हटलं फॅगोलायसोझोम हा तयार झाला. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यात वेगवेगळे प्रकार होतात ते आपण आता बघणार आहोत. तर लायसोझोम मध्ये लायसोझाईम असतात आणि वेगवेगळे विघटनकारी एन्झाईम्स असतात. ते आतमधल्या जंतूचं पूर्णपणे विघटन करतात, त्यांना मारतात आणि मग एंडोसायटोसिसने बाकीच्या गोष्टी ते बाहेर टाकून देतात. ऑप्सोनायझेशन ही दुसरी एक घटना आहे किंवा प्रक्रिया आहे जी मॅक्रोफाज आवरणाला काही अँटीबॉडी रिसेप्टर्स असतात आणि जेव्हा जीवाणू त्याच्यातल्या विशिष्ट अँटीबॉडी बरोबर बांधला जातो त्याच्यात मॅक्रोफाजेस मध्ये FC रिसेप्टर्स असतात जे अँटीबॉडी सपोज हे प्रतिजन आहे त्याला अँटीबॉडी बांधले गेले आणि त्या अँटीबॉडीच्या Y शेपच्या शेवटी FC पोर्शनला FC रिसेप्टर बांधले जातात आणि ते फॅगोसायटोसिसने आत घेतले जातात. अशा अँटीबॉडीजना आपण हे मागच्या व्याख्यानामध्ये बघितलं. अशा अँटीबॉडीजना ऑप्सोनिन म्हणतात आणि त्या प्रोसेसला किंवा त्या प्रक्रियेला ऑप्सोनायझेशन असं म्हणतात. जसं इथे बघितलं ऑप्सोनायझेशन झालंय. हे सेल आहेत त्याला अँटीबॉडी बांधले गेले आणि त्या अँटीबॉडी या रिसेप्टरला FC रिसेप्टर आहे त्याला बांधलं गेलंय आणि ते फॅगोझोम फॉर्मेशन झालेलं आहे आणि मग पुढे अर्थातच फॅगोलायसोझोम झालेला आहे. आता जेव्हा
फॅगोसायटोसिस मध्ये फॅगोलायसोझोम फ्युजन होतं, तेव्हा हे जंतू जेव्हा मारले जातात त्या फॅगोलायसोझोम फ्युजन मध्ये किंवा फॅगोलायसोझोम मध्ये, तेव्हा त्याच्यात दोन प्रकारचे किलिंग मेकॅनिझम्स होतात किंवा जंतू मारण्याच्या कृती होतात. ते म्हणजे एक ऑक्सिजनवर अवलंबून असलेली आणि एक ऑक्सिजनवर अवलंबून नसलेली, ऑक्सिजन डिपेंडंट आणि ऑक्सिजन इंडिपेंडंट. तर आता बघूया आपण ऑक्सिजन डिपेंडंट किलिंग मेकॅनिझम्स किंवा ऑक्सिजनवर अवलंबून असलेली जंतू मारण्याची कृती. रिॲक्टिव्ह ऑक्सिजन प्रजाती किंवा रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज, ROS ज्याला म्हणतात, ते तयार होतात. ते कसे होतात? फॅगोसाइट्स मध्ये जेव्हा सूक्ष्मजंतू रिसेप्टरशी बांधले जातात तेव्हा NADPH ऑक्सिडेज हे एन्झाईम कॉम्प्लेक्स असतं, ज्याला फॅगोझोम NADPH ऑक्सिडेज असंही म्हणतात. तो उत्तेजित होतो आणि तो ऑक्सिजनचे रिडक्शन करून किंवा क्षपण करून ROS तयार करतो. आणि मग त्याच्यात काय तयार होतं? ऑक्सिजनचं रिडक्शन झाल्यावर सुपर ऑक्साईड मॉलिक्यूल तयार होतं, सुपर ऑक्साईड निगेटिव्ह आयन किंवा सुपर ऑक्साईड अनॉयन तयार होतं आणि ते जंतूला अतिशय घातक असतं. आणि ह्या अनायन पासून, सुपर ऑक्साईड अनायन पासून किंवा सुपर ऑक्साईड ऋण आयन पासून पुढे हायड्रॉक्सिल रॅडिकल तयार होतो आणि हायड्रोजन पेरॉक्साईड पण तयार होतं. हे अतिशय प्रतिभाशाली ऑक्सिडायझिंग घटक आहे. फॅगोझोम आणि लायसोझोम एकमेकांची सांधल्यानंतर मायलोपेरॉक्सिडेज पण उत्तेजित होतं आणि त्याने हायड्रोजन पेरॉक्साईड आणि क्लोराईड पासून हायपोक्लोराईड अनायन तयार होतं. हे पण अतिशय प्रभावशाली अँटीबॅक्टेरियल आहे. आता ऑक्सिजनवर आणखी म्हणजे रिॲक्टिव्ह नायट्रोजन, आपण रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज बघितलं. आता रिॲक्टिव्ह नायट्रोजन प्रजातीमध्ये RNSच्या निर्मितीसाठी इंड्युसिबल नायट्रिक ऑक्साईड सिंथेज आपण मगाशी बघितलं. या जीनचं ट्रान्सक्रिप्शन किंवा सक्रियकरण होतं आणि त्याच्यामुळे L-आर्जिनिनचं ऑक्सिडीकरण होऊन L-सिट्रुलिन आणि नायट्रिक ऑक्साईड हे फॉर्म होतं किंवा तयार होतं. हे पण एक अतिशय शक्तिशाली अँटीमायक्रोबियल एजंट आहे. NADPH ऑक्सिडेज तर्फे निर्माण झालेला सुपर ऑक्साईड आयन आणि NO अतिरिक्त प्रतिक्रियाशील नायट्रोजन प्रजाती तयार करतात. या दोघं एकमेकांशी रिॲक्ट करून, ते म्हणजे पेरॉक्सीनाइट्राइड आणि S-नायट्रोथायोसोन. तर हे दोन तयार. आता आपण याचा आढावा घेऊया पूर्णपणे. इथे आपण बघितलं रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज कुठले आहेत आणि ह्या रिॲक्टिव्ह नायट्रोजन स्पीशीज कुठले आहेत आणि त्याच्यात हे फॅगोझोम NADPH ऑक्सिडेजने सुपर ऑक्साईड अनायन तयार होतं, हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतं, हायड्रॉक्सिल रॅडिकल तयार होतं, क्लोरीन नंतर हायपोक्लोराईड अनायन तयार होतं आणि इथे पेरॉक्सीनाइट्राइड आणि S-नायट्रोसोथायॉल तयार होतं. हे सगळे जे वेगवेगळे स्पीशीज आहेत त्या अतिशय विघटनकारी असतात सगळ्या रोगजनकांना. आता दुसरं आहे ऑक्सिजनवर अवलंबून नसलेली जंतू मारण्याची प्रक्रिया किंवा कृती, त्याला म्हणतात ऑक्सिजन इंडिपेंडंट किलिंग. त्याच्यात असतं अर्थातच वेगवेगळे सायटोकाइन्स, लायसोझाइम्स, हायड्रोलायटिक एन्झाइम्स, हे सगळे त्याच्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे पेप्टाइड्स आणि डिफेन्सेस जे पुष्कळदा रोगजनकांना मारतात, जसे स्टॅफोरियस, सुडोमोनास एरोजेनोसा, इकोलाय, सेप्टोकोकस निमोनिया किंवा हिमोफिलस इन्फ्लुएंजा, या सगळ्यांना डिफेन्सन मारू शकतो. आता फॅगोसाइट रिसेप्टर्स कुठले कुठले प्रकारचे असतात? युजली फॅगोसाइटच्या पृष्ठभागावर होणारे PRR, बॅक्टेरिया आणि बुरशींच्या घटकांचे त्यांचे ग्लुकॅन्स, मॅनान्स यांच्यासारखे कार्बोहायड्रेट्स, लायपोपॉलिसॅकराइड्स किंवा पेप्टिडोग्लायकॅन, हे सगळे पॅन्स ओळखतात आणि फॅगोसाइटिक सायटोसिसला चालना देतात. जसं सी टाईप लेक्टिन रिसेप्टर्स, स्कॅव्हेंजर रिसेप्टर्स, कोलाजन रिसेप्टर, हे सगळे पॅटर्न रेकग्निशन PRR चे आहेत आणि याची ही एक्झाम्पल्स आहेत सगळे. ओके. आणि अर्थातच त्यांचे लायगॅन्ड्स म्हणजे वेगवेगळे लायगॅन्ड्स आहेत, मॅनान्स आहेत, लायपोपॉलिसॅकराइड्स आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पृष्ठभागावर असतात, ते पॅन्स आहेत आणि हे PRR असतात. आता पॅथोजन एलिमिनेशन ड्यू टू रेग्युलेटेड सेल डेथ. पुष्कळ वेळा जेव्हा अँटीमायक्रोबियल किंवा प्रो इन्फ्लेमेटरी पेप्टाइड्स आणि प्रोटीन्स यांच्या निर्मितीमुळे प्रतिक्रिया निर्माण होते आणि त्याच्यामुळे पेशीचा मृत्यूही होतो, पण तो इन्फेक्शन नियंत्रणात फायदेशीर ठरू शकतो. त्याला रेग्युलेटेड सेल डेथ असं पण म्हणतात.
अपॉप्टॉसिस प्रोग्राम सेलला असतं, नेटॉसिस असतं, पायरोप्टॉसिस असतं. तर आपण ह्याच्यातले हे नेटॉसिस आणि पायरोप्टॉसिस एस्पेशली नेटॉसिसवर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत इथे. आणि ह्या पेशींवर बांधल्या गेल्यानंतर हे रिसेप्टर्स टीएनएफ रिसेप्टर्सशी आणि एनके सेल्स पेशी सायटोटॉक्सिक पेशींशी बांधल्यावर त्याची प्रेरणा होते. आणि त्याच्यानंतर ही अतिशय टी सेल मध्यस्थी रोगप्रतिकारक शक्तीचा एक आवश्यक यंत्रणा आहे. आणि त्याच्यामुळे हे आपण टी सेल मेडिएटेड रोगप्रतिकारक शक्ती, टी सेल मेडिएटेड इम्युनिटी मध्ये आपण नक्कीच हे सगळं बघणार आहोत. तर आता जन्मजात रोगप्रतिकारक शक्ती प्रतिसादामध्ये नेटॉसिस आणि पायरोप्टॉसिस हे दोन प्रकार आपण बघणार आहोत. तर नेटॉसिस आता पहिला बघूया. विविध पीआरआर द्वारे सक्रिय झालेले न्यूट्रोफिल्स हे क्रोमॅटिन गुणसूत्र बनवणारे जे हिस्टोन्स बांधलेले क्रोमॅटिन्स जे असतात आणि इतर पेशींच्या मोडतोडींमधून बाहेर पडलेले सेल्युलर डेब्रिज जे असतात त्या रोगजनकांना अडकवतात आणि मारतात. आणि या प्रक्रियेत ते न्यूट्रोफिल्स पण मरतात. तर हे तंतू जे असतात जे पेशीपासून उद्भवतात ते जवळजवळ 5 ते 10% वाढू शकतात. हे त्याला न्यूट्रोफिल एक्स्ट्रासेल्युलर ट्रॅप्स किंवा नेट्स असं म्हणतात. आणि त्यासोबत होणाऱ्या पेशीच्या मृत्यूला नेटॉसिस असं म्हणतात. तर नेट्स निर्मितीसाठी अर्थातच एनएडीपीएच ऑक्सिडेज सक्रिय करते आणि सुपर ऑक्साईड सारख्या आरओएस ची निर्मिती पण आवश्यक आहे. तर न्यूट्रोसिल इलास्टेज आणि मायलोपेरॉक्सिडेज एन्झाइम्स या न्यूक्लियस मध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा हिस्टोन मध्ये फेरफार करतात आणि क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन सुरू होतं आणि त्याच्यामुळेच ती सगळी सामग्री पेशीमधनं बाहेर पडते, विघटित होते. सायटोप्लाझमिक आणि न्यूक्लियस सामग्री ती नेट्स म्हणून तयार होण्यासाठी बाहेर काढली जाते. आणि त्याच्यामध्ये डीएनए, इतर क्रोमॅटिन घटक हे सगळे या नेट्स मध्ये म्हणजे न्यूट्रोफिल एक्स्ट्रासेल्युलर ट्रॅप्स जे असतो त्याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया किंवा फंजाय किंवा पॅरासाइट्स हे सगळे अडकू शकतात आणि त्याच्यानंतर त्या पेशीचा नाश झाल्यावर त्यांचाही नाश होतो. तो नेटॉसिस ही अतिशय इम्पॉर्टंट प्रक्रिया आहे आणि ती बघितली गेली आहे पॅरासिटिक इन्फेक्शन मध्ये अतिशय महत्वाची आहे. आता आपण शेवटच्या जन्मजात प्रतिकार शक्तीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे ते म्हणजे इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स. आणि ते मगाचपासून आपण बघत आहोत की इन्फ्लमेशन होत आहे म्हणजे काय. तर संसर्ग उतीर्ण झालेल्या दुखापतीमुळे त्वचा आणि इतर एपिथेलियल सेल्स जिथे डॅमेज होतात तिथे एक वेगळाच प्रवाह निर्माण होतो. त्याला इन्फ्लमेटरी प्रतिक्रिया असं म्हणतात. तर तीव्र असू शकते, थोड्या वेळासाठी असू शकते किंवा ती जास्त असली तर त्याच्यामुळे संधिवात किंवा इन्फ्लमेटरी डिझीज होऊ शकतो, बॉवेल डिझीज किंवा हृदय आणि रक्तवाहिन्यांचा रोग होऊ शकतो. आणि टाईप 2 डायबिटीस किंवा टाईप 2 हा मधुमेह हा सुद्धा त्या इन्फ्लमेटरी रिॲक्शनमुळे किंवा रिस्पॉन्समुळेच होतो असा एक समज आहे. आता हे तुम्ही बघितलं की इथे वेगवेगळे दिलंय की या इन्फ्लमेशन मध्ये काय होतं. तर परमिएबिलिटी वाढते, पहिल्यांदा टिश्यू अट्रॅक्ट होतात, परमिएबिलिटी वाढते, नंतर फॅगोसाइट्स आणि अँटी बॅक्टेरियल सबस्टन्सेस हे डिस्ट्रॉय करतात बॅक्टेरियाजना आणि त्याच्यामुळे वेगवेगळे हे आधी न्यूट्रोफिल्स येतात आणि मग त्याच्यामुळे बॅक्टेरिया, फॅगोसाइट्स आणि अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्स वगैरे ते सबस्टन्सेस असतात ते बॅक्टेरियांना डिस्ट्रॉय करतात. पण ह्या सगळ्यामुळे एक इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स होतो तयार. तर त्याच्यात मॅक्रोफाजेस, डेंड्रायटिक सेल्स, मास्ट पेशी मास्ट सेल्स या सगळ्या सक्रिय होतात आणि त्याच्यामुळे रोगप्रतिकारक प्रारंभिक घटक सोडले जातात ज्याच्यात प्रो इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स ज्यांना म्हणतात जसं TNF अल्फा, IL-1 बीटा, IL-6, किमोकाइन्स, प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि हिस्टामाइन्स जे मास्ट सेल्स द्वारे सोडले जातात. हे सगळं घटक सोडले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं तर पहिलं म्हणजे वॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढते, दुसरं म्हणजे सेल अडिशन मॉलिक्युल्स, कॅन सेल्स अधिकल मॉलिक्युल्स असतात, अडिशन मॉलिक्युल्स जे असतात ते वाढतात आणि IL-8 सारखे किमोकाइन्स पण वाढतात. आणि त्याच्यामुळे काय होतं तर एकतर तिथे रक्ताचं प्रमाण जास्त असल्यामुळे टिश्यू गरम होतात, त्या लाल होतात आणि त्याच्यामुळे वॅस्क्युलर परमिएबिलिटी वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमधून द्रव्य गळती होते
आणि मग तिथे द्रव्य झाल्यामुळे तिथे एडिमा म्हणजे सूज येते. म्हणजेच वाढलेलं तापमान, टेम्परेचर, लारसरपणा म्हणजे एरिथेमा आणि सूज म्हणजे एडिमा ह्या इन्फ्लमेशनची 3 महत्वाची लक्षणं आहेत. आता आपण बघणार आहोत इनेट लिम्फॉइड सेल्स. आपण जन्मजात लिम्फॉइड पेशी आपण दुसऱ्या व्याख्यानात बघितलं आहे. त्याचे 6 समुदाय अस्तित्वात आहेत आणि त्याच्यातले 3 गटामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे त्यांच्या कार्याप्रमाणे. नॅचरल किलर सेल्स हे सायटोटॉक्सिक ऍक्टिव्हिटी असलेले आयएलसी आहेत. ते पहिल्या आयएलसी गटामध्ये आहेत, आयएलसी 1. एनके पेशीज मेडिएटेड सायटोटॉक्सिक ऍक्टिव्हिटी ही व्हायरसच्या इन्फेक्शनच्या दरम्यान आयएफएन अल्फा वाढवते आणि जी इनेट इम्युनिटीमध्ये अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह फीडबॅक रेग्युलेशनचं उदाहरण आहे. काही सक्रिय एनके सेल्स सायटोकाइन्स स्त्रवतात आणि सामान्यपणे प्रो इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स टाईप 2 असं जे म्हणतात इंटरफेरॉन गॅमा एक अतिशय शक्तिशाली मॅक्रोफॅज ऍक्टिव्हेटर आहे जो अनुकूली प्रतिसाद सक्रिय करण्यास देखील मदत करतो. हे मगाशी आपण बघितलं की तो अडॅप्टिव्ह इम्युनिटी सक्रिय करण्यात सुद्धा मदत करतो. आता इनेट लिम्फॉइड सेल्स, त्यांचे सायटोकाइन्स आणि त्यांचं फंक्शन आता आपण बघूया. IL-5 हे इओसिनोफिल्सना सक्रिय करतं. IL-13 हे स्मूथ मसल्स कॉन्ट्रॅक्शन किंवा म्युकस उत्पादन वाढवतं, मॅक्रोफॅजेसना सक्रिय करतं. हे कृमी काढून टाकण्यास खूप मदत करतं. लिम्फॉइड टिश्यू इंड्युसर LTI हा जे आहे दुय्यम लिम्फॉइड ऑर्गन जसे लिम्फ नोड्स आणि पेस पॅचेसच्या विकासासाठी आवश्यक आहे. तर LTI आणि ILC22 द्वारे बनवलेला IL-22 हा आतड्यातील एपिथेलियल सेल्सना अँटीमायक्रोबियल पेप्टाइड तयार करण्याला प्रेरित करतो. ILC3 पेशींना तयार केलेले IL-17 हे लोकल इन्फ्लमेटरी प्रतिक्रियांना प्रोत्साहन देतं आणि यीस्ट आणि फंगस पासून संरक्षण देतं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही इथे बघाल की हे एनके टी सेल्स त्यांनी जे म्हणजे इनेट लिम्फॉइड सेल्स 1 मधले जे पेशी आहेत त्यांनी केलेले मेडिएटर्स एस्पेशली इंटरफेरॉन गॅमा आणि TH1 ने केलेलं मेडिएटर्स म्हणजे TH1 हे सेल्स आहेत ते पण इंटरफेरॉन गॅमा स्त्रवतात. ILC2 ने केलेले जसे सायटोकाइन्स आहेत ते TH2 ने केलेले IL-4 सारखे IL-5 सारखे इंटरल्युकिन्स सिमिलर आहेत. आणि 3 ने केलेले जसे IL-17 ILC-17 ने केलेले इंटरल्युकिन 17 हे TH-17 ने सेल केलेले सारखे आहेत. म्हणजे याचाच अर्थ काय की हे इनेट इम्युनिटी मधले जे सेल्स आहेत ते आहेत सगळे इनेट लिम्फॉइड सेल्स. ते स्पेसिफिक नाही आहेत पण ते सुद्धा तेच लिम्फोकाइन्स किंवा इंटरल्युकिन्स किंवा सायटोकाइन्स स्त्रवतात जे स्पेसिफिक अक्वायर्ड इम्युनिटी मधले टी सेल्स करतात. त्याचाच अर्थ आपली प्रतिकार शक्ती कुठेतरी त्याचा एक समतोल राखते की जे आपल्याला नंतर काही दिवसांनी मिळणार आहे ते आधी सुद्धा अवेलेबल आहे कारण त्या इनेट लिम्फॉइड सेलच्या मार्फत आपल्याला ते प्रोड्यूस करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.